वेलकम टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. इकडे पाहू शकतात अशा प्रकारे आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि रेसिपी पाहू शकतात झटपट होणारा ढोकळा आहे हा. अशा प्रकारे आपण आता ढोकळा करणार आहोत आणि इकडे पाहू शकतात मी पोहे घेतलेत 1 वाटी, बेसन घेतलं 1 वाटी, रवा घेतला 1 वाटी आणि हिरवी मिरची, लसूण घेतला आणि दही पण घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे हे माझ्या घरचं दही आहे आणि इकडे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं टाकून घेणार आहोत. जे आपण रवा घेतला होता, पोहे घेतले होते, दही घेतलं होतं, हिरव्या मिरच्या, लसूण, बेसन पीठ आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि साखर टाकायचं त्यामध्ये आणि अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि जास्त पतलं पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे हे बॅटर असं तयार झालेलं आहे, पाहू शकतात तुम्ही. आणि यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं चम्मचच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. हळद आणि मीठ टाकून घ्यायचे परत थोडंसं आणि थोडंसं तेल टाकायचे 2 चम्मच आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण पाणी पण टाकणार आहोत त्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकल्यानंतर पाहू शकतात असं बॅटर होणार आहे आणि त्यानंतर आपण आता इनो टाकणार आहोत. इनो घेतलेला आहे 1 पुडी टाकून घ्यायची आणि त्यानंतर इकडे मी एक छोटंसं हे घेतलं आहे डब्बा आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आणि हे सगळं बॅटर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला आपण आता पाण्यामध्ये ठेवणार आहोत. कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला गॅसवर, त्यामध्ये ठेवलं आणि अशा प्रकारे हे आपला ढोकळा असा तयार झालेला आहे. त्यानंतर थंड झाल्यावर बाहेर काढून घ्यायचं आणि त्याला मस्त कट करून घ्यायचं आणि त्यावर आपण जे तेल गरम करून त्यावर मोहरी, हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि अशा प्रकारे सगळीकडे ते ढोकळ्यावर टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला ढोकळा छानपैकी तयार झाला आहे खाण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.